सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवाराला नामनिर्देशन पत्रासोबत पालिका प्रशासनाकडून 6 ना हरकत प्रमाणपत्र जोडायचे आहेत आणि ते प्रमाणपत्र घेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि इच्छुक उमेदवाराला खूप त्रास होत होता आणि त्याचा पाठपुरावा करून आपण एक खिडकी योजना पालिका प्रशासनाकडून ती राबवली जावी अशी मागणी आपण आपल्या चॅनलवरून करण्यात आली होती। आपण बघाल की बाबा सोलापूर महानगरपालिकेकडून एक खिडकी योजनेची जी इम्प्लिमेंट किंवा प्रत्यक्ष कारवाई होताना दिसते। या ठिकाणी प्रत्येक इच्छुक उमेदवार किंवा कार्यकर्ता आपल्या नेत्यांचा ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी या खिडकीचा उपयोग करून घेताना दिसतोय। जवळपास एक छापील अर्ज आहे, त्या अर्जाच्या मार्फत आपली मागणी किंवा आपण ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठीच एक निवेदन सादर करायचं आहे। त्यानंतरचे योग्य ते मूल्य द्यायचं आहे, फी द्यायची आणि फी दिल्यानंतर 2 दिवसांनी आपल्याला ते प्रमाणपत्र मिळणार आहे। नेमकी कशा पद्धतीची ही कारवाई केली जाते किंवा ही एक खिडकी राबवली जाते ह्याविषयी आपल्या माहिती देण्यासाठी या कार्यालयाचे प्रमुख आहेत। नमस्कार सर। नमस्कार। कशा पद्धतीने कुठल्या ना हरकत प्रमाणपत्र सार्वत्रिक निवडणूक सोलापूर महानगरपालिका 2025 या निवडणुकीमध्ये उमेदवारांना आवश्यक असणारे एक खिडकी योजना या ठिकाणी चालू करण्यात आलेली आहे। यामध्ये शहर हद्दवाढ, गौसू, त्याचप्रमाणे बांधकाम, भूमी मालमत्ता, अतिक्रमण विभाग तसेच मंडई या सर्व शौचालयाचं सुद्धा आहे। तर या सर्व ठिकाणचे ना हरकत प्रमाणपत्र एक खिडकी योजनेतून दिली जातात। त्यासाठी एक छापील फॉर्म आहे, तो छापील फॉर्म भरून आम्हाला त्याची जी काही फी असेल ती फी भरल्यानंतर त्यांना एक 1 ते 2 दिवसामध्ये त्यांचं सर्टिफिकेट आम्ही त्यांना देण्याची व्यवस्था करत आहे। सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नेत्यांना काय आव्हान कराल आपण इथं दिलेला फॉर्म आहे त्या एक खिडकीमध्ये फॉर्म देऊन आणि ऑनलाईन सुद्धा करण्याची आपल्या घर बसल्या सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। आपण घर बसल्या सुद्धा आपला हा दाखला आपण मिळवू शकता आणि ऑफलाईन बी चालू आहे आणि ऑनलाईन सुद्धा आपण सुविधा देत आहोत। एका दिवसामध्ये आज पहिल्यांदाच ही सुरू झाली, एका दिवसामध्ये जवळपास किती असेल? आज 25 ते 30 अर्ज प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत। किती तारखेपर्यंत आहे हे इलेक्शनचा जर उमेदवाराचा फॉर्म भरायचा आहे त्या दिवसापर्यंत आम्ही हे कार्यालय चालू ठेवणार। म्हणजे एकूणच सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे कार्यालय सुरू असणार आहे। फक्त अडचण इतकीच की माननीय आयुक्तांनी ह्याकडे दुर्लक्ष करता कामा नये की ऑफलाईन आणि ऑनलाईन जवळपास या 2 ज्या काही मार्ग आहेत, एक ऑफलाईन जर का बघितलं तर एक खिडकी योजना घेतली जाते आणि ऑनलाईन मध्ये कार्यकर्त्यांनी यापूर्वी एक खिडकी योजना सुरू होण्यापूर्वी काही अर्ज केलेत आणि त्यांनी ते दाखले काढून घेतलेले आहेत। अशाही दाखल्यांना ग्राह्य धरले जाणार का हा प्रश्न मात्र अनोत्तरीचाच आहे। त्याचा खुलासा आयुक्तांनी करावा इतकीच माफक अपेक्षा सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नगर इच्छुक उमेदवाराकडून केली जाते। ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रे।